आपल्या सर्वांना गायडन्स करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आपण टॉपर स्टॉक हा इथे या ठिकाणी थोडासा एक 20 मिनिटाचा ठेवून देऊ, चालेल ना? तर आपण एकदा टाळ्या वाजवून दोघांचंही अभिनंदन करूयात. या रिॲक्शन कडे बघितलं काय आठवतंय का? हीच होती ना, अशीच, पण ही नव्हती. बरोबर आहे ना? अशीच रिॲक्शन होती, ईस्टर आणि ग्रीगनास एजन्सी. तर ठीक आहे. तर मार्क्स वगैरे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ऑल इंडिया रँक काढलेला कॅन्डिडेट आमच्या समोर आहे आणि त्याचबरोबर GMC ॲडमिशन मिळणारा दुसरा कॅन्डिडेट आहे. असो, तर इथे या ठिकाणी मी याच्यासाठी तुमच्या आग्रहास्तव त्यांना बोलवलेलं आहे की नेमका या दोघांनीही वर्षभरामध्ये म्हणजे 2 वर्षामध्ये कसा प्रवास केलेला आहे आणि त्याच्या अगोदर नेमकं काय प्रिपरेशन करत होती, जेणेकरून आम्हाला या उच्चांक लेवलला येऊन पोहोचलेले आहेत. यासाठी आपल्याला मार्गदर्शन पाहिजे. यासाठी आम्हाला त्यांच्याकडनं काही शब्द ऐकून घ्यायचे आहेत. आता खऱ्या अर्थाने काय होतं की जेव्हा मी रिझल्ट पाहतो तेव्हा आपल्याला फक्त ग्लोरियस पॉईंट दिसतो. त्याच्या पाठीमागची जी डार्क साईड असते, त्याच्या पाठीमागची जी मेहनत असते, ही मेहनत आम्हाला दिसायला पाहिजे. कोणालाही सेलिब्रेशन चांगलंच वाटतं, बरोबर आहे की नाही? पण त्याच्या अगोदर, कारण प्रत्येकाला सेलिब्रिटी व्हावं असं वाटतं, खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, ते तर प्रत्येकाचं ड्रीमही असतं. पण सेलिब्रेशन साजरं करण्यासाठी त्याच्या अगोदर नेमकं काय करायचं असतं, तर त्या स्टेजमध्ये आपण सर्वजण आहात. त्यामुळे इथे ठिकाणी आम्हाला निश्चितपणे इथे ऐकून घ्यायला इथे आनंद वाटेल की या सर्वांनी नेमकी मेहनत कशी केलेली होती आणि ती मेहनत आम्हाला आमच्या मेहनतीमध्ये काही दुरुस्त करता येईल का किंवा काही ॲक्सेलरेशन करता येईल का, हे इथे या ठिकाणी आपण ऐकून घेण्याचा प्रयत्न करू. तर आपण इथे त्यांच्याकडे माईक देतो एक मी, म्हणजे जेणेकरून त्यांनाही बोलता येईल. नसं आहे, हां, सुरुवात कुठून करायची सांगा मला. अच्छा, यामध्ये जेव्हा आपण 12वीला होतो, अभ्यास सुरू केला, मी काही म्हणणार नाही, घाबरून. 12वीला होतो त्यावेळेला इथे आम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा पहिल्या एक्झाम पासूनच आपण टॉपर होतो का? 12वी पासून म्हणलं तर पहिल्यापासूनच होतो टॉपर. म्हणजे तेच टॉपला मेंटेन करण्यासाठी पण कन्सिस्टन्सी लागते आपल्या अभ्यासामध्ये. म्हणजेच दररोज आपण तेवढाच अभ्यास करायला पाहिजे. आपल्या अभ्यासाचा ग्राफ जसं सर म्हणायचे तसं कमी नाही व्हायला पाहिजे. दररोज वाढला तरी चालेल, पण तेवढाच करायला ना, पण कमी नाही व्हायला पाहिजे जर आपल्याला टॉपरच राहायचं असेल तर. अच्छा, हां, आपल्याला जर समजा तो ग्राफ मेंटेन करायचा असेल तर नेमकं काय करायला पाहिजे? एखादी बार नेहमी दर परीक्षेला मार्क्स तेवढेच पडतील असं काही नाही, कधी कधी मार्क्स कमी पडतंय. जरी मार्क्स कमी पडले तर हे ट्राय करायचं की त्या कमी मार्क्सवर पण मी नाही का टॉप रँकर आहे का नाही हे बघायचं. कोण की ओव्हरऑल मार्क्स मॅटर करत नाहीत, तो तुमचा रँक मॅटर करत असतो. आणि जरी कधी जरी कमी मार्क्स आले, रँक जरी खाली बुडला तरी पण नाही का त्या मार्क्सवर नाही का डबल यायचं नाही का, ते तेवढं धाडस व्हायला पाहिजे तुम्हाला. अच्छा, हां, नंतर समजा दर परीक्षेला 180 मार्क्स पडायलाच पाहिजेत किंवा बायोलॉजीमध्ये 360 मार्क्स पडायलाच पाहिजे, हे स्वप्न ठेवायला पाहिजे का आणि तसं पूर्ण होतं का? तसं तर आपण केमिस्ट्रीला आउटऑफच पडायला पाहिजे, बायोला आउटऑफच पडायला पाहिजे, असं स्वप्न नाही ठेवायला पाहिजे. कारण ही आपली शिकायची वेळ आहे आणि आत्ता ज्या पण चुका होत आहेत त्या आपल्याला आता सुधारण्याची वेळ आहे. म्हणून चुका झालेल्या पण चांगल्या आता, आणि जरी चुका झाल्या जास्त का होईनात, पण त्या चुका का झाल्या ते आपण शोधून काढायला पाहिजे आणि त्याला दुरुस्त करायला पाहिजे. आणि त्या चुका वारंवार नाही व्हावं म्हणून त्याची काळजी घ्यायला पाहिजे. अच्छा, आणखी
प्रश्न काय होता माझा की दर एक्झाम मध्ये प्रत्येक विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स स्वप्न ठेवायला पाहिजे का आणि ते पूर्ण होतं का, नाही झालं तर काय करायचं? तसं स्वप्न बघितलं तर तसं चांगलंच असतं, पण त्या स्वप्नाला पूर्ण करायची तेवढी जिद्द ठेवायला पाहिजे. जरी ते नाही का आपलं स्वप्न पूर्ण नाही झालं तरी पण आपल्या अशा डोक्यामध्ये ही शंका नाही राहणार की मी नाही का प्रयत्नच नाही केलं. काऊन की शेवटी प्रयत्नच असतो जे तुम्हाला नाही का पुढं नेत असतो. एंड रिझल्ट तर ते नंतरचा भाग आहे, पण तुम्ही पहिलं प्रयत्न पूर्ण केले पाहिजे. नंतरचं जे होईल ते होईल, पण आपल्याकडून आपण नाही का 100% खात्रीच ठेवायला पाहिजे की मी माझं बेस्ट दिले. ओके, थँक्यू. म्हणजे रिग्रेट फील नाही व्हायला पाहिजे की मी इतका वेळ द्यायला पाहिजे होता, तितका वेळ द्यायला पाहिजे होता. जेव्हा आम्हाला यश मिळेल किंवा मार्क्स 180 मार्क्स आहे तर 160 पडले, त्यावेळेस रिग्रेट नाही फील व्हायला पाहिजे की मी आणखी थोडा अभ्यास केला असं तर बरं झालं असं. मी टॉप मोस्ट दिलेलं आहे, हीच माझी कॅपॅसिटी आहे, इथपर्यंत इथे या ठिकाणी येईल. त्यामुळे मार्क मॅटर करत नाहीत, मॅटर काय करतं, रँक मॅटर करतं. आता हे झालं अभ्यासामधला ॲटिट्यूड, एक्झाममधला ॲटिट्यूड. आता आपण अभ्यासाबद्दल थोडंसं बोलू. आम्ही आता अभ्यासाच्या बाबतीत जर म्हटलं तर अभ्यासाला सुरुवात कधी केलेली होती, म्हणजे सुरुवात म्हणजे दिवसाच्या सुरुवात कधीपासून केलेली होती अभ्यासाला? जेव्हा ट्युशन सुरू होती आणि नंतर मग सिलेबस संपल्याच्या नंतर? तसं तर माझं दोन्ही टायमाला उठणं म्हणजे 6 वाजताच होतं आणि अभ्यासाला मी 7 म्हणजे वाजता. 4ला 3ला असं काही? नाही तसं हा, म्हणजे नाही नाही का. आमच्याकडे काय आहे, काही पालक जरा थोडेसे म्हणजे छेडी घेऊनच उभा राहते, ते काही काहीच्या अंगावर पाणी टाकते त्यासाठी की लवकर उठावं याने म्हणून. बरोबर आहे. नाही जसं आपला अभ्यास महत्वाचा आहे तसंच आपली झोप पण महत्वाची. झोप नाही झाली तर आपलं शरीर साथ देत नाही, शरीर नाही साथ दिल्यावर मग आपल्याला मार्क्स पण दिसणार नाहीत. आणि जर असं म्हणजे लय लवकर उठावं असं काही नाही? नाही असं काही असं काही नाही. अच्छा, म्हणजे हे तर आमचं एक टेन्शन तर कमी झालं. अच्छा, 6 वाजता अभ्यासाला सुरुवात, म्हणजे ट्युशन चालू होती त्यावेळेला का सिलेबस संपलं त्यावेळेला? दोन्ही वेळेला. म्हणजे कधी असं होतं का की रविवारी आता बघू जरा उशिराच उठू? नाही, मग तसं नाही करायला पाहिजे. कन्सिस्टन्सी मेंटेन व्हायला पाहिजे आपल्या अभ्यासामध्ये. एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. कारण तुम्हाला जर रिझल्ट काढायचा आहे ते मिशन आहे, या मिशनला रिलॅक्सेशन चालत नाही. बरोबर. बॉर्डरवर लढणारा जर एखादा समजा इथे वॉरियर असेल तर हे त्याने रिलॅक्स करू नये की या वेळेला पलीकडचे सैनिक झोपलेले असतील म्हणून. बरोबर. ज्या गोष्टी आमच्या हातात आहेत त्या गोष्टी आमच्या हातात करणं हे तितकंच महत्वाचं आहे. गाफील राहून चालत नाही. त्यामुळे इथे या ठिकाणी आता रविवाराचे, आता सुट्टीचे म्हणून झोपले कवारी असं चालत नाही. अच्छा, रात्रीच्याला लय रात्रभर? नाही, लय रात्रभर पण नाही जागायला पाहिजे, कारण तेच शरीर आपलं साथ देत नाही झोप नाही झाली. लय म्हणजे किती, म्हणजे आम्हाला बी अंदाज यायला पाहिजे. तरी 7 तास झोप व्हायलाच पाहिजे. नाही, रात्री झोपायचं कधी? 11 तू कधी झोप, आम्ही ठरवू, पण तू कधी झोपत होता? मी 11 वाजता झोप. 11 वाजता? 12ला, 1ला, नाही, 2ला वगैरे तसलं काही नाही. 11ला झोप म्हणजे झोपच. अच्छा, कधी कधी काय होतं माहिती आहे का, झोपच येत नाही. तुझं होत होतं कधी असं? हा, काय होत होतं? झोपच येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? मग अशा वेळेस जे आपल्याला सगळ्यात बोर वाटतं ते वाचायचं. 5 मिनिटात जे बोर पुस्तक असेल ते वाचायचं, आपोआप झोप लागते. नसा डोळे बंद करून झोपायचं, आपोआप झोप लागते. त्याला काय असते विषय? बरोबर आहे की नाही? अच्छा, म्हणजे सकाळी 6ला आपला अभ्यास सुरू होतो, 11ला बंद होतो. नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. मला असं वाटतं अननॅचरल अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. बरोबर आहे की नाही? अच्छा, तुझा अभ्यास कधी सुरू होत होता, कधी बंद होत होता? खरं आहे, सरला माहीत होतं, पण माझा अभ्यास अराऊंड 6:30 ते 7 वाजता मी उठायचो आणि मग नाही का सुरू करायचा अभ्यास. आणि झोपायला 12 किंवा जर होमवर्क राहिला असेल माझा तर मग 1 वाजता. तर तितकंच रफली 7 तास झोपायची माझी. अच्छा, 7 तास झोप कंपल्सरी. अच्छा, अलीकडे हां, कधी पॅरेंट्स कधी प्रेशर काही? कारण बऱ्याच लोकांचं, बरोबर आहे ना? हां. नाही, मला पेरेंट्सचाच काही प्रेशर नव्हतं.
अच्छा, सरांचं प्रेशर कुठलं? नाही, सरांचं पण काही प्रेशर नव्हतं तसं. हा, आणि जरी असेल घरी तर तुम्ही पालकांना सरांपाशी आणा, ते सांगते बरोबर. अच्छा, म्हणजे पालकांना सरांकडे आणलं की प्रेशर कमी होत. कमी करून टाकतात. अच्छा, ठीक आहे. हा, तुझ्याकडं तुझ्या पालकांचा. नाही नाही सर, तुम्हाला सांगतो माझे पालक खूप खूप चांगले होते. मी समोर आहे म्हणून. हा, नाही, आत्ता क्लासरूममध्ये तुम्ही सर आहेत ना. धन्यवाद धन्यवाद. ओके. हा, आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की राहुलकडनंच मला त्याचं उत्तर अपेक्षित आहे. आम्ही अभ्यासाला जेव्हा बसतो, सलग अभ्यास होत नाही, राईट आहे ना? आम्ही जर समजा 2 तास अभ्यास केला, 3 तास अभ्यास केला की लय बोर होते. असं वाटतं उठून पळावं, कुठं पळून जावं. असं होतं कधी कधी. असं कधी झालं होत होतं का? बोर होत होतं का अभ्यास करताना कधी? हा, म्हणजे जवळ आपल्याला सवय लागत नाही त्यावर होतं बोर, पण आपण तरी जिद्द लावून बसलो की आपल्याला एकदा सवय लागल्यावर सोपं जाते. आपण म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आपलं एम असायला पाहिजे. एम असलं तर आपोआप आपल्याला ते डिझायर डेव्हलप होते, जेणे आपली बसण्याची कॅपॅसिटी म्हणजे वाढवण्याची आपल्यात हिंमत येते. आपण म्हणजे बसायच तरी पण आपल्याला वाटतं की उठावं, आता उठावं, पण एकदा नंबर लागला की मग किती खुशी होते तुम्हाला म्हणजे. हा, यस यस यस. म्हणून आता जरी वाटत असेल बसू वाटाय नाही, खूप बोर झालंय, तरी पण करायचं. जेवढी आपण मेहनत करतो तितकं आपल्याला एकदम असं छान वाटतं रिझल्ट आल्यानंतर. हे बा, कधीही आम्ही जर समजा मला बसावं वाटा नाही, मला अभ्यास व्हायला गेलं किंवा बोर व्हायले, बरं का, किंवा एखादा विषय अवघड आहे, तो प्रॉब्लेम सुटणे गेलं, आहे की नाही, तर त्यामुळे जर आपण गिवअप करत असू तर आम्ही आमच्या स्वप्नालाच गिवअप करतोय, आम्ही आमच्या टार्गेटलाच गिवअप करतोय. ते नाही व्हायला पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्याचं मन खंबीर असतं, ज्या विद्यार्थ्याला तळमळ असते, त्याचं ध्येय असतं, धाडस असतं की नाही, जरी प्रॉब्लेम अवघड असला तरी मी त्याला क्रॅक करणार आहे, मी तो फाईट तर मारणार आहे. सुटेल नाही सुटेल हा तो प्रॉब्लेमचा विषय, माझा विषय नाही तो. माझा विषय काय, माझ्या हातात काय, मी प्रयत्न करणे, इमानदार प्रयत्न करणे, आणि इमानदार प्रयत्न करून त्या ठिकाणी त्याच्यातून मी निष्कर्ष काहीतरी काढणे. बरोबर, अभ्यास करायला लागलं, कोणाला बोर होत नाही, हे बी ह्युमन याचे. आपण एकटेच ह्युमन थोडे, बरोबर, हे ह्युमनच होती. त्यामुळे यांनी मेहनत घेतलेलीच होती, नाही असं नाही. आणि इथे या ठिकाणी विशेष म्हणजे जेव्हा आम्ही अभ्यास करतो त्यावेळेला अभ्यास करताना जशी तुम्हाला अडचणी येतात तशी सगळ्यांनाच अडचणी येतात. केवळ आपण त्याच्यात नवीन आहोत असं काही नाही. पण होतं काय माहिती आहे का, तुम्हाला जसं म्हटलं मी, थोडंसं कष्ट लागलं की गिवअप करतो आपण, नाही मला नाही जमत हे, समजलं, कारण मला नाही बोर झाले, मी आता नंतर उद्याच्याला करील. हे येथे या ठिकाणी आमचं टार्गेट पुढं ढकल नाही. त्यामुळे टार्गेट पुढं ढकलायचं नाही, टार्गेट जेव्हाच आहे तेव्हाच पूर्ण करायचं. बरोबर. अच्छा, अभ्यास करताना MCQ सॉल्व करायला लागलो समजा, आम्ही सगळे MCQ इथे सुटत होती का मध्ये काही अडचणी येत होत्या? एकदा बसल्यावर सगळे MCQs आपल्याला सुटत नाहीत. जे पण आपल्याला सुटत नाहीत त्याआधी आपण स्वतःनी ट्राय करायला पाहिजेत. समजा आज आपल्याला ह्या टाईपचे प्रॉब्लेम समजायला नाहीत तर आपण उद्या सरला भेटायला पाहिजे, हे समय नाही मला. आणि ते घरी आल्यावर पुन्हा त्याचे सगळे कन्सेप्ट बघायचे, पुन्हा त्याच्यावर खूप सारे प्रॉब्लेम सोडवायचे, जेव्हा ते कन्सेप्ट क्लिअर होत नाही त्यावर. अच्छा, आणखी जर नाही का तुम्हाला एक क्वेश्चन नाही सुटायला, मग नाही का तुम्ही त्याच्यावर नाही का थोड्या वेळाने नाही का 5 मिनटात 10 मिनटाचा दुसरे काही प्रश्न करून नाही का डबल ते त्याच्यावर यायला पाहिजे. मग तेव्हा फ्रेश माइंडनी नाही का डबल विचार करायला पाहिजे की ह्याला नाही का सॉल्व करायला मी कोणची नवीन अप्रोच घेऊ. आणि जर त्या अप्रोचने सॉल्व झालं मग ते नाही का अप्रोच बरोबर आहे का चुकीचे हे डिस्कस करायला तर डबल तुम्ही नाही का सरांकडे यायला पाहिजे. आणि जर तुम्ही खूप अवघड बुक सॉल्व करत असाल जसं HC वर्मा, मग त्याच्यावर तुम्हाला स्वतःने आणखी वेळ द्यावा लागेल, म्हणजे आणखी 2-3 दिवस नंतर मग तुम्ही डबल मग ते प्रशांत सर किंवा गालिब सरला किंवा दुसऱ्या कोणत्या सरांना नाही का तुम्ही विचारू शकता. ह्यांनी नाही का आपलं ते हार्ड क्वेश्चन्स करायची ॲबिलिटी डेव्हलप होती. आणि आत्ताचा जसा पेपर होता फिजिक्सचा, मे बी आता पुढच्या वेळेस नाही का केमिस्ट्रीचा टफ आला, मग नाही का त्यासाठी आपण प्रिपेअर्ड व्हायला पाहिजे.
त्यामुळे असले हार्ड क्वेश्चन्स आपण नाही का ते फाइंड आउट करायचं नाही का ट्राय करायला पाहिजे. अच्छा, म्हणजे सगळेच क्वेश्चन सुटतील असं काही नाही, हां, त्यातले काही नाही सुटणारही, पण जे नाही सुटणार त्यावेळेस त्या ठिकाणी डिस्कशन करणं गरजेचं आहे, ज्या त्या सरांशी डिस्कशन करणं गरजेचं आहे. कारण आपण जसे आहोत, आपल्याला जसे सगळे क्वेश्चन सुटत नाहीत तसे यांनाही सुटत नव्हती, पण त्याच्यातून मार्ग काढावा लागतो. तो मार्ग त्या ठिकाणी जसं आपण आयुष्यामध्ये अडचणी येतच असतात, त्यात काही विषय नाही, पण त्या अडचणीवरती काहीतरी सोल्युशन काढावं लागतं. मला ती अडचण आली, मी तिथेच थांबलो, हे चालत नाही. बरोबर. अच्छा, पुढची महत्वाची गोष्ट, महत्वाचा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा एक प्रश्न विचारतो. मोबाईलवर अभ्यास केला होता का? मी मोबाईलवर काहीच अभ्यास केला नव्हता. मोबाईल म्हणजे एक डिस्ट्रॅक्शन म्हणून काम करत आहे आपल्यासाठी. म्हणजे मी तुम्हाला पण सांगतो, मोबाईलवर काही अभ्यास करू नका. फक्त जे रविवारी आन्सर नाही, काय होतं, काही काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा मला कुठला तरी एखादा विषय लय अवघड जातोय, मग तेवढ्या विषयापुरते मी घेईन मोबाईल, किंवा मला एक टॉपिक लय अवघड जातोय तेवढ्या विषयापुरतं मी घेईल मोबाईल. माझा नाही बाबा, पण आई वडिलांचा घेईल, त्याच्यामुळे काय फरक पडतो? त्यांनी असं काही फरक पडत नाही, पण आपल्याला फक्त वाटतं की आपला तो कन्सेप्ट झाला आहे, पण तो झालेला नसतो. त्यापेक्षा चांगला आपण त्या कन्सेप्टचे नोट्स वाचायला पाहिजे आणि स्वतःहून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, ज्याने आपलं माइंड पण शार्प होतं आहे आणि ह्याचा आपल्याला प्रश्न सोडवताना पण फायदा होतो. जे अवघड प्रश्न असतात त्यात आपल्या IQ लेवल पण वाढतोय, आपण जर स्वतःनी ते समजून घ्यायचा प्रयत्न केला तर. आणि म्हणून मोबाईलचा वापर नाही करायला पाहिजे. अच्छा, मी शक्यतो मोबाईलवर नाही करायचो. आणि जर सपोज जर माझे नोट्समधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाले तर, जे आपल्याला मॉड्यूल दिले तर ते सगळे सॉल्व्ह झाले तर मग आणखी काय करायला, मी फक्त MCQs करायचो. व्हिडिओ लेक्चर मी नाही पाहायचो कधीच. आणि MCQs पण मी मोबाईलवर नाही सॉल्व्ह करायचो. दुसरं कोणचा नाही का टॅब असेल त्यामध्ये ते हॉटस्पॉट घेऊन मग नाही का ट्राय करायचं, पण मोबाईल नाही वापरायचा कधी. अच्छा, दोघांनाही प्रत्येकाचा आता आज मोबाईल आहे? नाही, आत्ता नाही, सरांचाच आहे जुना मोबाईल. तुझ्याकडं? हा, नाही नाही, माईक घेऊन सांग ना आम्हाला. माझ्याकडे आईचा मोबाईल आहे, म्हणजे आत्ता काहीच नाही. तुझं नाही? नाही. अच्छा, मोबाईल नाही म्हटल्यावर मग अडचणच आहे, मग आहे की नाही? बरं, असो काही का असं ना. आणखी काही प्रश्न कोणाला काही विचारावं असे वाटते, असं काय आहे का? हा, यस. पेपरमधील सिली मिस्टेक्स आम्ही रिकवर कशा करायच्या, सही आहे. ज्या मिस्टेक नाही व्हायला पाहिजेत ह्याही मिस्टेक होतात, कधी कधी येत असतं, पण तरी चुकतंय असं कधी होऊ शकतं का? आणि झालं होतं तर त्याचं सोल्युशन काय काढण्याचा प्रयत्न केला होता? जे पण आपल्या सिली मिस्टेक होत आहेत त्याला आधी आपण बुक बनवायची एक, आणि जे पण आपले सिली मिस्टेक होतात तसे क्वेश्चन लिहून ठेवायचे आणि फक्त एक्झामच्या आधी जाताना ते बघून जायचे, अशी अशी मिस्टेक झाली ती माझी. म्हणजे काही काही वेळेस खूपच स्मॉल मिस्टेक होतात, इंटू मल्टिप्लाय ते. त्याच्यासाठी मग आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं. जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा 3 तास मला बिना डिस्ट्रॅक्शनची स्टडी करायची असं ठरवून बसायचं, म्हणजे तसे मिस्टेक होत नाहीत. आणि ज्या मोठमोठ्या समजा सिली मिस्टेकच पण जरा तशा एवढ्या छोट्या लेवलच्या नाही. तर सिली मिस्टेक का होत असतात बरं, एक साधारण? ते आपलं कॉन्सन्ट्रेशन नसल्यावर, टाइम कमी असल्यावर, प्रश्न खूप राहिल्यावर. म्हणजे कमी वेळेमध्ये खूप प्रश्न आम्ही जर सॉल्व्ह करायला सुरुवात केली त्यावेळेस इथे या ठिकाणी ह्या सिली मिस्टेक्स होतात. सिली मिस्टेक्स टाळण्यासाठी तुम्हाला रिलॅक्स स्टडी करावं लागतं. त्याला घाई गडबड चालत नाही, कारण शेवटी तुम्ही ऑल इंडिया रँक काढणार आहात आणि ऑल इंडिया रँकर्स लोक ही त्यांचं माइंड खूप शांत ठेवतात आणि काम माइंडने इत्यादी जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल त्यावेळेस मिस्टेक होत नाहीत. पण ज्यावेळेस कमी वेळेमध्ये तुम्ही जादा क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करणार त्यावेळेस तर होणार. पायात पाय कधी अटकल, ज्यावेळेस आम्ही आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर पळायला सुरुवात करणार, राईट, विथ फिअर, त्यावेळेस त्या ठिकाणी ह्या गोष्टी होणार. पण जर आमचं माइंड कूल आहे, सरळ रस्ता आहे आणि हाय स्पीडने कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे, तर पायात पाय अटकणार नाही, आम्ही बिलकुल सितापीने पळणार. बरोबर. तर लक्षात ठेवा, सिली मिस्टेक म्हणजे थोडक्यामध्ये मध्येच काहीतरी अडथळा येणे, समजलं, म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स पडणे, जी चूक नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आमच्या अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ देणं खूप गरजेचं आहे. आम्ही जर कमी वेळ देत असू तर मग अडचण येणार, समजा ती इथे ठिकाणी येऊ नये, त्यासाठी आम्ही अभ्यासाला वेळ द्यायला पाहिजे. त्यामुळे जे त्याने सुरुवातीला प्रश्न इथे ठिकाणी सांगितला की
सकाळी 6 वाजल्यापासून बरं का ते रात्री 11 वाजेपर्यंत माझा वेळ आहे, त्याच्यानंतरचा वेळ माझा नाही. बरोबर, मग तो माझा वेळ आहे, मी दुसऱ्यांना का देऊ? मोबाईलला का देऊ मी माझा तो वेळ? मित्रांना का देऊ मग तो वेळ माझा? अच्छा, हा दुसरं गोष्ट म्हणजे हा मित्र म्हणजे आपले अभ्यास करणारे असावं, म्हणजे असे नाही की आपण अभ्यासाला बसल्यावर चल आपण फिरायला जाऊ, चल चहा पिऊन येऊ, तसे नाही पाहिजे आपल्याला मित्र. आपल्याला मोटिवेट करणारे मित्र पाहिजेत आपल्यासोबत, सगळे अभ्यास करणारेच मित्र पाहिजेत. आपल्याला वाईट संगत लागली की आपण तसे, जसा आपला मित्र असतो आपण तसेच बनत जात होतं. म्हणून आपल्या सोबतचे चांगले आणि अभ्यास करणारे टॉपर रेंजमधलेच मित्र ठेवावे. असे काय मित्र होते का मध्ये सुटून गेले? मध्ये सुटून म्हणजे तसे काही मित्र असले तर आपणच सोडून द्यायचे, त्यांनी सोडायची वाट नाही बघायची. कारण आपल्याला आपलं स्वप्न महत्वाचं आहे, मित्र महत्वाचा नाही. व्हेरी गुड, एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. आम्हाला आमचं स्वप्न महत्वाचं आहे, मित्र महत्वाचा नाही. अभ्यास मी मित्रासाठी करत नाही, माझ्यासाठी करतोय. आणि असलाच मित्र तर काय असावा? मदत करणारा असावा ना. आणि इथे या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे की फाउंडेशन पर्यंत त्यांना ट्युशन बी नव्हती, मला वाटतं 8वी पर्यंत नाही, ट्युशन बी नव्हतं, दोघांनाही नव्हतं. म्हणजे मी तर ट्युशन घेणार आहे, मी बसवायला पाहिजे होतं. काय खेळून दिलं, जाऊ द्या म्हटलं, जसं आहे तसं आहे, शाळेत करतेत ना, बस झालं. आलं लक्षात. परंतु नंतर मग इथे या ठिकाणी फाउंडेशनपासून मला असं वाटतं आपण फाउंडेशनला सुरुवात केली होती, अभ्यासाला थोडी थोडी सुरुवात केली. त्याच वेळेस त्यांचं थोडंसं फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं, फिजिक्स आणि बायोलॉजीवरती खास करून. आणि तिथून पुढे जी डेव्हलपमेंट होत गेली तर 8वी 9वीपर्यंत जास्त काही रिझल्ट येत नव्हता, पण रेंजच्या बाहेर नव्हते, रेंजमध्येच होते. समजा कदाचित टॉप नंबर 1 नंबर 2 मध्ये नसतील, परंतु रेंजमध्ये होते. आणि मला असं वाटतं की तुम्ही जे सर्वजण एम्स बॅचचे लोक आहात, तुम्ही रेंजमध्येच आहात, आउट ऑफ रेंज कुणी नाही. बरोबर, पण 11वी 12वीला आल्याच्या नंतर मात्र त्याने ॲक्सिलरेट केला आणि खास करून आपल्या अभ्यासिकालाच ते बसत होते. सकाळी 6 वाजल्यापासून ते मला वाटतं रात्री 9 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत असं त्यांचा शेड्यूल तिथं असायचा. नंतर जेवण केल्याच्या नंतर घरी थोडासा 1-2 तास अभ्यास करायचे, पण अभ्यासिकेमध्येच बसायचे कंटिन्यू रेग्युलर. आणि राहुलची बैठक किती होती हे मी तुम्हाला मध्यंतरी बोललो होतो एकदा, की मध्यंतरी दवाखान्यात नेलं होतं रे, कशाने नेलं होतं सांगतो. माझं म्हणजे बसून बसून थोडं पेन होत होतं मसलमध्ये, आणि म्हणून हे कवाट्याचे जे मसल्स होत्या, ह्या मसल्समध्ये पेन होत होत्या. म्हणजे याचा अर्थ तो असा जो बसायचा, लक्षात आलं का, तर तिची बैठक होती. शेवटी त्या पेनचा हा गेन आहे, लक्षात राहील, त्या पेनचा हा गेन आहे. त्यामुळे निश्चितपणे इथे या ठिकाणी त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि इथे आपणही याच्यातून काही गोष्टी शिकाव्यात असं मला असं वाटतं. आणखी कोणाला काय विचारायचं आहे? हां, येस. हां, केमिस्ट्रीसाठी क्लासचंच वापरलं होतं का दुसरं काय आणखी वापरलं होतं? क्लासचं पण वापरलं होतं, आणि एक मॉडर्न CBC+ म्हणून येते ते एक, आणि एक्झाम्पलर वापरलं होतं. मॉडर्न ABCचं पुस्तक, जे मोठं पुस्तक आहे, ते 11वीलाच आम्ही घेऊन ठेवलेलं होतं. मला असं वाटतं 11वीचे 2 व्हॉल्यूम आहेत का एकच आहे? 2 व्हॉल्यूम आहेत. 12वीचे 2 व्हॉल्यूम आहेत. म्हणजे मनामध्ये पहिल्यापासून थोडी शंका अशी होती की पेपर सध्या सोपे निघतात, पण अवघड निघल्यावर काय करायचं मग, तर त्यासाठी घेऊन ठेवलं होतं, बाकी दुसरं काही नव्हतं. फिजिक्ससाठी काय केलं होतं? तुझ्याकडे कोणतं केमिस्ट्रीचं? केमिस्ट्री सेम माझ्याकडून तेच दोघांनाही तेच सेट लावून दिलेली होती, त्याच्यात काही बदल नव्हता. अच्छा, फिजिक्ससाठी काय केलं होतं? फिजिक्ससाठी जे आपल्याला क्लासमध्ये मॉड्यूल दिले तर तेच नाही का सफिशियंट आहे, तर बाहेरचे नाही करायची गरज. ते फिजिक्सचं ते DC पांडे आणि HC वर्मा सेफ राहण्यासाठी जर अवघड आलं तर. अच्छा, तू कोणतं केलं होतं फिजिक्ससाठी? मी फिजिक्सचे भरपूर पुस्तक केले ते, जसं DC पांडे, HC वर्मा, अजून ते CP सिंग, ते 36 इयर्स, ते रेड बुक, ब्राऊन बुक. मला वाटतं शेवटी एक पुस्तक आणून दिलं होतं ना, कोणतं होतं ते? नीट गाईड. नेट गाईड दोघांना दिलं होतं, नीट गाईड. हा, ते नाही. 30 डेज. 30 डेज. 30 डेज. हा, 30 डेज म्हणजे काय होतं? हा, एक शेवटचा प्रश्न आमचा तो राहिला महत्वाचा, की फायनल एक्झामच्या दिशेने आम्हाला फायनल टॉपिकला रिव्हिजन द्यायचे, तसं काही वेगळं काही?
तसं वेगळं काही नव्हतं, म्हणजे मी ओव्हरऑल रिव्हिजन सुरू केली ती. म्हणजे माझा आधीपासूनच सगळा प्लॅन बनवला होता, म्हणजे लास्टच्या 2 महिन्यात मी काय करणार आहे. आणि त्यात आपल्या जे शेवटचे टॉपिक आहेत ते चांगले होत नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी जास्त टाइम द्यायचा रिव्हिजनला. शेवटी होणारे टॉपिक, हां, त्याला रिव्हिजनला थोडासा जास्त वेळ द्यायचा. अच्छा. आणि आपल्याला आता दिवाळीनंतरपासूनच आपण रिव्हिजन सुरू करायला पाहिजे. म्हणजे संडेला एक तरी टॉपिक व्हायला पाहिजे फिजिक्स केमिस्ट्रीचा. म्हणजे दुसरं काही सोडवायचं नाही, फक्त नोट्स वाचायचं आणि त्यातले क्वेश्चन सोडवायचे. कारण जे फर्स्ट टेस्ट सिरीजचा टाइम असतो तेव्हा आपल्याला बर्डन जास्त येत नाही, आधी दिवाळीनंतरपासूनच रिव्हिजन सुरू केल्यावर. म्हणजे ते एक प्लस पॉईंट भेटतो आपल्याला. अच्छा. हां, काय होतं, एकदा MCQ सोडवलंय का असं वाटतं डबल सोडू नये म्हणून. मग ते पूर्ण डबल नाही का 200-300 MCQs नाही सॉल्व करायचे, ते स्टार मार्क केलेलं नाही का बरं असतं ते. एक मिनिट, स्टार मार्क म्हणजे? स्टार मार्क म्हणजे की मी 3 स्टार सिस्टम अप्लाय करायचो. जर फर्स्ट क्वेश्चन पहिले नाही का 3 क्वेश्चन मला आले, पण 4था क्वेश्चन नाही का मला असं वाटलं की हे एक्झाममध्ये आला तर मला माझा थोडा जास्त टाईम घेईन, मग मी त्याला 1 स्टार करायचो. जे नाहीच यायला त्याला 2 स्टार, आणि ज्याची काय हवाच नाही लागली मग त्याला 3 स्टार. मग पुढच्या वेळेस ते हे स्टारवालेच क्वेश्चन करायचे. पहिल्या ह्याच्यामध्ये नाही का सगळे पण नाही का 1 स्टार 2 स्टार 3 स्टार हे करायचे. दुसऱ्या वेळेस सेकंड आणि थर्ड, तिसऱ्या वेळेस थर्ड असं करायचं. आणि दिवाळीनंतर नाही का डबल ते नाही का सगळे सॉल्व करायचे. म्हणजे सर्व क्वेश्चन सोडवण्याची गरज पडत नाही. नाही, जेवढे आपण मार्किंग केलेले क्वेश्चन आहेत तेवढेच क्वेश्चन मार्किंग केलेले आपण सॉल्व करायचे. मला असं वाटतं सफिशियंट आपण बरंच काही ऐकलेलं आहे. तर दोघांचे एकदा धन्यवाद म्हणूयात आपण, आणि त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ. आणि जर ज्या वेळेला सध्या आणखी 1-1.5-2 महिना इथेच आहेत, ते ज्या वेळेला तुम्हाला गरज पडेल त्यावेळेला निश्चितपणे त्यांच्यासाठी आणखी सर्वांचा एक टॉपर स्टॉक ठेवूयात आपण, जेणेकरून त्या ठिकाणी आणखी आम्हाला काही प्रेरणा घेता येईल. तर वेळेअभावी इथेच थांबू आपण. धन्यवाद.